हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिनिमल असा नो मेकअप लुक, जो तुम्ही कुठेही कॉलेज किंवा तुमच्या घरी एखादं फंक्शन असेल किंवा ऑफिसलाही करू शकता. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे बिगिनर फ्रेंडली असे मेकअपचे प्रोडक्ट्स, जे तुम्ही बिगिनर जरी असाल तरी असे अफोर्डेबल असतात. त्याचबरोबर मेकअपसोबतचा काही ट्रिक्स किंवा हॅक्सही दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेकअप स्टार्ट करण्याआधी सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे स्किन केअर किंवा स्किन प्रेप करून घेणं. मी ऑलरेडी स्किन केअर केलेलं आहे, बट तुम्ही पण विसरू नका मेकअपच्या आधी स्किन केअर करण्याचं. आणि तुम्हाला जर माझा स्किन केअरचा किंवा मी काय रुटीन फॉलो करते स्किन केअरसाठी हा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. चला तर मग बघूया मेकअप रुटीन. सगळ्यात पहिले तर मी माझे हेअर स्टाय करून घेते, कारण की मेकअप करताना ते मध्ये येते. सो सर्वात पहिले आपण लावणार आहोत स्किन टिंट. जर तुमच्याकडे स्किन टिंट नसेल तर तुम्ही कोणतीही लाईट वेट अशी बीबी क्रीम यूज करू शकता. मी यूज करणार आहे फिट मीचं स्किन टिंट. स्किन टिंट, फाउंडेशन किंवा मग बीबी क्रीम हे स्किनवरती इझिली ब्लेंड होत नाही. सो माझ्याकडे एक हॅक आहे की तुम्ही त्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर ॲड करू शकता. सो मी इकडे थोडंसं फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर घेतलं आहे, त्याला मिक्स करायचं. मिक्स केलं की असे डॉट डॉट करून सगळीकडे लावून घ्यायचं. मानेलाही लावून घ्यायचं, मानेला विसरायचं नाही. एकदम थोडंसं लावायचं, जास्त प्रॉडक्ट लावायचं नाही, नाहीतर मग ते स्किनवरती बिल्डअप होतं. आणि त्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे क्लीन हँड्सने ब्लेंड करायचं. मी कोणतेही ब्लेंडर वगैरे यूज करत नाही, कारण की माझ्या फेसला ते सूट करत नाही. प्रॉपरली असं ब्लेंड करायचं आणि फिंगर्सने खूप छान ब्लेंड होतं. फाउंडेशन एकदम थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त फाउंडेशन घ्यायचं नाही. तुम्ही बघू शकता खूप छान असं ब्लेंड झालं आहे फेसमध्ये ते. जर प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केलं ना, तुम्हाला कन्सिलर किंवा एक्स्ट्राचे कलर करेक्टर ह्याची सुद्धा गरज पडत नाही. तुमचं स्किन टिंटवरती बीबी क्रीमवरती काम होऊन जातं. तुम्ही बघू शकता किती सीमलेसली ते स्किन टिंट ब्लेंड झालं आहे. नेक्स्ट स्टेप आहे कॉम्पॅक्ट. मी हे मेबलिनचंच कॉम्पॅक्ट यूज करते. त्याला आईच्या खाली असं डॅब डॅब करून घ्यायचं, म्हणजे तुमची स्किन ऑइली नाही होत. सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं छान. फक्त थोडंसं असं डॅब डॅब करायचं आणि मानेवरही लावून घ्यायचं. आता आपण लावणार आहोत ब्लश. मी हे ब्लू हेवनचं ब्लश यूज करते आहे. एवढंसंच घेतलं मी आणि ते इकडे इकडे लावायचं. ते पण मी हातानेच ब्लेंड करते. आणि ब्लश हे नेहमी लिक्विडच यूज करा, तरी तुम्हाला एक ग्लोवी आणि डुवी असा लुक भेटतो. तुम्हाला विदाऊट हायलायटर जर लुक करायचं असेल ग्लोवी आणि डुवी, तर तुम्ही लिक्विड ब्लश यूज करा, ज्याने खूप छान असा नॅचरल ग्लो येतो.
थोडंसं ब्लश नाकालाही लावायचं. इकडे माझ्याकडून थोडंसं जास्त ब्लश लागलाय, बट ठीक आहे, मी आरशात जाऊन ते ठीक करून घेईल. इकडे माझ्याकडे तर आरसा नाही आहे, मोबाईलचा कॅमेरा मध्ये बघून मेकअप करते. आता आपण लावणार आहोत मस्कारा. मी हा मार्सचा मस्कारा यूज करते, डबल ट्रबलवाला. माझ्याकडे लॅशेससाठी एक हॅक आहे. इन्स्टेड ऑफ मस्कारा तुम्ही वॅसलीन पेट्रोलियम जेल येतं ते लावू शकता लॅशेसला, ज्याच्याने लॅशेसला हार्मही होणार नाही आणि तुमच्या लॅशेस सुंदरही दिसतील. सो आता आपण लावणार आहोत काजळ. पाणी आलंय गाईज, प्लीज इग्नोर. हा खूप मिनिमल असा नो मेकअप लुक आहे, सो त्यामुळे मी न्यूड लिपस्टिकच लावणार आहे. तर मी यूज केली आहे लॅक्मेची लिपस्टिक, ही वाली, ज्याचा शेड आहे 657. खूप छान लिपस्टिक आहे एव्हरीडे यूजसाठी, तुम्ही पण ट्राय करू शकता. त्यानंतर मी आयब्रोज माझ्या थोड्याशा सेट करून घेणार आहे. माझा आयब्रोज डार्क आहे, सो मला जास्त काही गरज नाही आहे, बट थोड्याफार मी सेट करते. आणि इंडियन लुकवरती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिकली. टिकलीशिवाय आपला इंडियन लुक इनकम्प्लीट आहे. सो मी इथे लावते टिकली. सो बघू शकता गाईज तुम्ही माझा मेकअप लुक. मी अजून ज्वेलरी नाही घातली आहे, सो मी पटकन ज्वेलरी घालून येते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. तर गाईज तुम्ही बघू शकता, हा आहे माझा फायनल लुक, जो की मी क्रिएट केला आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये. तुम्हालाही जर हा लुक आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.